आम्ही आल्याच्या नंतर आम्हाला खूप उत्साह होता की आम्ही हा पिक्चर पाहायला चाललोय छावा. आम्ही छावा पिक्चर पाहायला चाललोय म्हणून पूर्ण गेटअपमध्ये तयार होऊन आलो. येताना आम्ही घोषणा वगैरे देत आलो. थिएटरमध्ये येताना आम्ही घोषणा देताना सगळेजण पाहत होते. आणि मग आम्ही जेव्हा थिएटरमध्ये आलो, पिक्चर चालू झाला. पिक्चर पाहिल्याच्या नंतर जे मध्यंतर झालं आमचं, त्याच्यानंतर पिक्चरमध्ये वेगळाच ट्विस्ट आला. म्हणजे खूप खूप वाईट असं सगळं दाखवण्यात आलं की संभाजी महाराजांची किती क्रूरतेने हत्या केलेली आहे, त्यांच्या प्रत्येक अवयवांचा किती हे केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक अवयव काढलेला आहे, डोळे काढणं, जीभ ओढणं, नखं काढणं आणि जखमा झालेल्या अंगाला नीट चोळणं. ह्या गोष्टी म्हणजे त्या माणसाने इतकं आपल्यासाठी केलंय की त्याचा हा इतकं मोठं बलिदान आणि इतकं मोठं बलिदान व्यर्थ नाही गेलं पाहिजे. ह्या गोष्टी आत्ताच्या पिढीने तरी म्हणजे सांभाळून ठेवल्या पाहिजे की त्यांनी आपल्यासाठी हा एक रस्ता दाखवलाय, तो रस्ता आपण व्यवस्थित पार केला पाहिजे. त्यांचं जे बलिदान आहे ना ते वाया जाऊ देऊ नका. सगळ्यांनी एक व्हायला पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.